किशन हिवाळे आणि सुशीलाताई साबळे यांनी पुढे यावं अशी विनंती करतो. प्रथमतः या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व धम्मोपासक उपासकांचं मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो. आणि या सभेचं शोकसभेला आपण सुरुवात करत आहोत. या शोकसभेचं अध्यक्षस्थान आदरणीय सुशीलाताई साबळे या स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, त्या थोर महात्म्याच्या पवित्र ठिकाणी प्रथम अभिवादन. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक आदरणीय ममतासागर मीराबाई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धर्मकार्याला वंदन करते. तसेच कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या कार्याला वंदन. तसेच संस्थेचे सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक सामाजिक कार्याला वंदन करते. आणि आमच्या धर्मभगिनी केशवताई आढाव यांच्या प्रतिमेला वंदन. तसेच आज त्यांच्या जलदान विधीनिमित्त जमलेले ज्यांनी विधी संपन्न केला अशा ज्योत्स्नाताई डॉक्टर ज्योत्स्नाताई पवार यांना सर्वांनी जय भीम. सर्व परिवहन मंडळांना सर्वांनी जय भीम. जय भीम करून मी शोकसभेचं अध्यक्षपद स्वीकारतो. जय भीम. अध्यक्षपद धम्मोपासिका आयुष्यमान साबळे त्या स्वीकारतील. आणि त्यांच्या या नेतृत्वामध्ये आता हा शोकसभेचा कार्यक्रम संपन्न होत आहे. तेव्हा आयोजकांनी त्यांना अध्यक्षपदी नेमणूक केली याबद्दल मी आयोजकांचे तसेच धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आणि अध्यक्षताई यांनी आपलं अध्यक्षपद ग्रहण करावं ही सूचना करतो. या ठिकाणी शोकसभेला आपण सुरुवात करत आहोत. मला वाटतं नावांची यादी काढलेली नसल्यामुळे मी प्रथमतः आमच्या विभागातील कार्यकर्ते प्रवीणजी सावंत यांना विनंती करतो, सार्वजनिक जयंती समितीचे सल्लागार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शोकसभेला सुरुवात करावी. अखंड विश्वाला शांततेचा करुणेचा मानवतेचा संदेश देणारे विश्वामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या देशातील तमाम बहुजनांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी त्याग केला, आपलं योगदान दिलं, त्या सर्व महामातांना महापुरुषांना त्यांच्या कार्याला त्यांच्या त्यागाला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी आमच्या या एनिमल कॉम्प्लेक्समध्ये कुशराई आढाव त्यांच्या जलदान विधीच्या निमित्ताने पुण्यबोधनाच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय भंतेजी, आजच्या या शोकसभेच्या अध्यक्षा साबळेताई, उपस्थित सर्व नातेवाईक, मित्र परिवार, सर्व या विभागातील सर्व कार्यकर्ते, सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते, धार्मिक सामाजिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सर्वांना सविनय जय भीम. आज या ठिकाणी शोकसभेच्या निमित्ताने बोलायचं म्हणजे आम्ही गेली 20 वर्ष या ठिकाणी केशरायांना आम्ही पाहतो आहोत.
अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या या आई काही वेळा पाहिलंय की बिहारमध्ये नियमितपणे ते येत होत्या. त्याचं रूप आजही डोळ्यासमोर माझ्या येत आहे. गळ्यामध्ये पांढरी माळ, सफेद साडी आणि त्याचं जे चालणं, ते रूप त्याचं आजही माझ्या डोळ्यासमोर येत आहे. जरी ही पिढी ही पिढी आहे जी 80, 85, 90 या वयामधली जी पिढी आहे त्याच्यामध्ये सुद्धा धार्मिकता ही रुजली होती. आणि ह्या पिढीने पुढची पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे. केशरराई या वयाने 95व्या वर्षी त्या आपल्यातून गेलेले आहे. परंतु त्यांनी आपलं कुटुंब घडवलेलं आहे. आपलं आढावा कुटुंब त्यांनी घडवलं आहे. आढावा कुटुंबाच्या त्यांच्या मुलांना त्यांनी संस्कार केले, मार्गदर्शन केलं आणि घरामध्ये एक सोडून 3-3, 4-4 आरोग्य त्यांनी घडवलेले. अर्थात आढावा कुटुंबाचे सुद्धा ते परिश्रम आहे, त्यांचा पण ते प्रयत्न आहे. परंतु या प्रयत्नाच्या मागे घरातल्या लहान भावांचा आशीर्वाद असल्याशिवाय, साथ संगत असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नसतात. आणि म्हणून केशरराईने आपला परिवार हा घडवलेला आहे. बांधवांना आपल्याला माहिती आहे की ही जी पिढी आहे ती 70, 75, 80, 85 वयाची जी पिढी आहे ही आता आपल्यातून निघून चाललेली आहे. आणि ही पिढी ही चळवळीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे, काही हालापेक्षा खाल्लेले आहे. या पिढीने अतिशय काबाड कष्ट केलेलं आहे आणि काबाड कष्टातून आपला परिवार याला करून घडवलेला आहे. आणि आता ही पिढी आपल्यातून निघून चाललेली आहे. परंतु जात असताना त्यांनी त्यांचा वारसा आपल्या येणाऱ्या पाठीमागच्या पिढीला त्यांनी हा दिलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की चळवळ ही चालू आहे. फुलेशाह आंबेडकर चळवळ ही चालू आहे. कारण त्याचा आदर्श घेऊन आपली पुढची पिढी सुद्धा या ठिकाणी येत आहे. बाबांना आपल्याला माहिती आहे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये तमाम पावड्यांच्या पुढे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. मग ते आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक आहेत, राष्ट्रीय प्रश्न आज निर्माण झालेले आहेत. आमचं अस्तित्व राहतंय की जातंय अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून या प्रश्नांना बदल देण्यासाठी, या प्रश्नांच्या विरोधात लढण्यासाठी आज आमची पिढी तयार होत आहे. आणि याच पिढीमधलं एक नेतृत्व म्हणजे आरोग्य जगन आढाव आणि आरोग्य ढोरेश आढाव त्यांनी सुद्धा आपलं योगदान या चळवळीमध्ये दिलेलं आहे, सामाजिक कार्यामध्ये दिलेलं आहे, राष्ट्रीय कार्यामध्ये सुद्धा त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून अशा या कार्यकर्त्यांमुळे आज आंबेडकर चळवळ ही तण धरून आहे. आणि म्हणून मी या आईला या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी अशी या ठिकाणी अशा प्रकारची पिढी या ठिकाणी त्यांनी घडवलेली आहे. मी माझ्या सावंत कुटुंबाच्या वतीने सार्वजनिक जयंती उत्सव समिती कांजूरमार्ग, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी ईश्वरनगर जिल्हा त्या सर्वांच्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, एमएलए कॉम्प्लेक्समधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी केशरराईला श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.